नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा आजाराबद्दल ज्याला म्हणतात डायबिटीसचा जुळा भाऊ. आणि ही एक अशी समस्या आहे जी दारू न पिणाऱ्या अनेक भारतीयांना अगदी गुपचूप आपलं शिकार बनवत आहे. हो, बरोबर ऐकलात. चला तर मग या फॅटी लिव्हरच्या समस्येला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यांच्याच मनात येतो, जी व्यक्ती दारूला हातही लावत नाही तिचं लिव्हर फॅटी म्हणजे चरबीने भरलेलं होऊ शकतं का? आणि याचं उत्तर आहे हो, अगदी 100% होऊ शकतं. किंबहुना ही आजकालची एक खूप मोठी आणि वेगाने वाढणारी आरोग्य समस्या बनली आहे. यालाच मेडिकल भाषेत नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज किंवा NAFLD असं म्हणतात. आता याला मधुमेहाचा जुळाभाऊ का म्हणतात? तर याचं कारण असं आहे की या दोन्ही आजारांचं मूळ एकच आहे आणि ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची ताकद कमी होणं. बरं, मग हे नेमकं होतं कसं हे समजून घेण्यासाठी ना आपण एक मस्त सोपं उदाहरण घेऊया. विचार करा की आपलं शरीर म्हणजे घर आहे आणि त्या घरात एक किचन आहे. आपलं लिव्हर म्हणजे यकृत हेच आपल्या शरीराचं किचन आहे. आणि या किचनचं मुख्य काम काय? तर आपण जे काही खातो ते पचवणं आणि शरीरातले नको असलेले घटक बाहेर फेकून देणं, म्हणजे डिटॉक्स करणं. किती महत्वाचं काम आहे नाही का? पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त साखर आणि मैदा खातो. मग काय होतं? या आपल्या किचनवर प्रचंड लोड येतो. आणि मग हे किचन काय करतं? त्या जास्तीच्या ऊर्जेचं रूपांतर फॅटमध्ये म्हणजे चरबीमध्ये करतं आणि स्वतःच्याच कपाटात म्हणजे लिव्हरच्या पेशींमध्ये साठवायला लागतं. आणि मग एक वेळ अशी येते की हे चरबीचं कपाट पूर्ण भरून वाहतं, ओव्हरफ्लो होतं. म्हणजे लिव्हरमध्ये गरजेपेक्षा खूप जास्त चरबी जमा होते आणि याच कंडिशनला म्हणतात फॅटी लिव्हर. बघा किती सोपं आहे हे समजायला. ठीक आहे, हे तर कळलं. पण मग पुढचा प्रश्न असा येतो की हा त्रास भारतीयांमध्येच एवढा का वाढतोय? यामागे काही खास कारणं आहेत जी आपल्याशी थेट जोडलेली आहेत. याचं सगळ्यात मोठं कारण आहे आपलं रोजचं जेवण. आपलं ताट बघा, पोळी, भात, बटाटा, गोडधोड पदार्थ, फरसाण. आपल्या आहारात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप जास्त आहे. आता हे पदार्थ वाईट आहेत असं नाही, पण त्यांचं अतिसेवन नक्कीच धोक्याचं आहे. कारण या सगळ्या हाय कार्ब पदार्थांमधून जी जास्तीची साखर तयार होते ना, ती सरळ आपल्या लिव्हरमध्ये जाते आणि तिथे तिचं रूपांतर होतं ट्रायग्लिसराइड्स नावाच्या फॅटमध्ये. आणि हीच चरबी आपल्या लिव्हरमध्ये साठत जाते. आणि इथेच एक गमतीशीर पण धोकादायक गोष्ट समोर येते, ज्याला म्हणतात थिन फॅट इंडियन पॅराडॉक्स. म्हणजे काय? तर अनेक भारतीय बाहेरून बघायला अगदी सडपातळ दिसतात, पण त्यांच्या पोटावर आणि आतल्या अवयवांभोवती चरबीचा थर जमा झालेला असतो. आणि खरं सांगायचं तर ही आतली चरबी बाहेरच्या चरबीपेक्षा जास्त धोकादायक असते. या आजाराबद्दलची सगळ्यात भीतीदायक गोष्ट कोणती असेल तर ती ही की हा एक सायलेंट आजार आहे. तो अगदी गुपचूप कोणतीही चाहूल न देता आपल्या शरीरात वाढत राहतो. हो, आणि हाच यातला सगळ्यात मोठा धोका आहे. सुरुवातीच्या काळात याची कसलीच लक्षणं दिसत नाहीत, त्यामुळे आपल्या आतमध्ये काय गडबड सुरू आहे ह्याचा आपल्याला पत्ताच लागत नाही. काही जणांना उगाचच थकवा जाणवतो किंवा कधीतरी पोटाच्या उजव्या बाजूला वरच्या भागात थोडंसं जड वाटतं. पण खरं तर अनेकदा होतं असं की दुसऱ्याच कुठल्या तरी कारणासाठी पोटाची सोनोग्राफी केली जाते आणि रिपोर्टमध्ये अचानक कळतं की अरे, आपल्याला तर फॅटी लिव्हर आहे. बरं, आतापर्यंत आपण फक्त समस्येबद्दल बोललो, पण अजिबात घाबरू नका, कारण यावर उपाय आहे. चला, आता आपण उपायांबद्दल बोलूया. आणि सगळ्यात चांगली बातमी काय आहे माहितीये? ती ही की फॅटी लिव्हरची ही समस्या आपण पूर्णपणे रिव्हर्स करू शकतो. म्हणजे आपलं लिव्हर परत पूर्वीसारखं निरोगी होऊ शकतो. फक्त गरज आहे ती योग्य जीवनशैलीची. त्यासाठी फक्त 3 मुख्य गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. अगदी सोप्या आहेत. 1. आहारातून साखर हद्दपार करा. 2. आपलं वजन कमी करा. आणि 3. नियमित व्यायाम करा. बस. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. फ्रुक्टोज हा आपल्या लिव्हरचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. पण थांबा, मी फळांमधल्या नैसर्गिक फ्रुक्टोजबद्दल बोलत नाहीये. मी बोलतोय त्या प्रक्रिया केलेल्या फ्रुक्टोजबद्दल, जो पॅकबन ज्यूस, सॉस, मिठाई आणि कोल्ड्रिंक्समध्ये असतो. त्याला आजच्या आज नाही म्हणा. आता हा आकडा बघा, फक्त 5 ते 10%. हो, फक्त एवढं जरी वजन कमी केलं ना, तरी लिव्हरमधली चरबी खूप वेगाने कमी होते.
म्हणजे बघा, थोडासा प्रयत्न सुद्धा किती मोठा बदल घडवू शकतो. यासोबतच आहारात काही गोष्टींचा समावेश केला तर अजूनच फायदा होतो. जसं की साखरेविना ब्लॅक कॉफी, आपल्या जेवणातली हळद, सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी आणि हो, कोबी, फ्लावर, ब्रोकोली सारख्या भाज्या. या सगळ्या गोष्टी लिव्हरच्या आरोग्यासाठी खूपच चांगल्या आहेत. चला, आता जाता जाता या आजाराबद्दलचे काही मोठे गैरसमज दूर करूया, कारण गैरसमज हे आजारापेक्षाही जास्त धोकादायक असतात. पहिला आणि सगळ्यात मोठा गैरसमज की फॅटी लिव्हर फक्त जाड लोकांनाच होतो. पण सत्य काय आहे? सत्य हे आहे की बाहेरून सडपातळ दिसणाऱ्या थिन फॅट भारतीयांना याचा धोका जास्त असतो. आणि दुसरा सगळ्यात धोकादायक गैरसमज की अरे, हे काही एवढं सिरियस नाहीये. पण सत्य हे आहे की जर याकडे दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन लिव्हर पूर्णपणे खराब होऊ शकतं, ज्याला सिरोसिस म्हणतात, किंवा अगदी लिव्हर कॅन्सरसारखे भयंकर आजारही होऊ शकतात. तर ह्या सगळ्या माहितीनंतर स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपल्या ताटात जे अन्न आहे ते आपल्या लिव्हरसाठी मित्र आहे की शत्रू? कारण शेवटी आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे. विचार नक्की करा.